नमस्कार नम्रता, आज रेसिपीमध्ये आपलं खूप खूप स्वागत. तर आज आपण उन्हाळा स्पेशल दही, क्रीम, दूध किंवा कंडेन्स मिल्क आणि कस्टर्ड याचा अजिबात वापर न करता झटपट तयार होणारे असे फ्रूट सलाड कसे बनवायचे हे पाहणार आहोत. हे फ्रूट सलाड इतके चविष्ट लागते, तुम्ही पुन्हा पुन्हा बनवाल. शिवाय यामध्ये मी दुधाचा किंवा क्रीम या सर्वांचा वापर नाही केला आहे. महागडे साहित्य इथे न वापरता अगदी चविष्ट असे फ्रूट सलाड तुम्हाला बनवून दाखविले आहे. लहान मुलेही अगदी आवडीने खातील इतके चविष्ट हे फ्रूट सलाड तयार होते. उन्हाळा सुरू झाला आहे तेव्हा अशा प्रकारे बनवून त्याचा आस्वाद घेऊ शकता. चला तर मग जास्त वेळ न घालवता आता आपण फ्रूट सलाड बनवायला सुरुवात करूया. तर अत्यंत पौष्टिक आणि नैसर्गिक असे फ्रूट सलाड बनवण्यासाठी इथे मी सफरचंद, त्याबरोबरच इथे केळी आणि त्याबरोबरच द्राक्ष आणि इथे चिकू घेतले आहेत. सर्व गोड फळे इथे घ्यायची आहेत. आंबट फळांचा इथे वापर नाही करायचा आहे. आता प्रथम आपण इथे चॉपिंग बोर्डवर ॲपल घेतले आहे. आता ॲपल अशा प्रकारे मधोमध चिरून घ्यायचे आहे आणि त्यामधील जो कडक भाग असतो तो अशा प्रकारे अगदी व्यवस्थितपणे काढून घ्यायचा आहे आणि त्यामधील बियाही अगदी व्यवस्थितपणे काढून घ्यायच्या आहे. अशा प्रकारे ॲपल व्यवस्थितपणे त्यातील कडक भाग असा काढून घेतल्यावर त्यानंतर अगदी बारीक अशा फोडी करून घेऊया. तुम्ही तुमच्या आवडीनुसार सफरचंदाच्या किंवा कोणतेही फ्रूट्स असतील त्याचे बारीक तुकडे करून घेऊ शकता. पाहू शकता सफरचंदाच्या फोडी मी व्यवस्थितपणे कापून घेतल्या आहेत. आता अशाच प्रकारे इथे मी काळी आणि हिरवी द्राक्षे घेतली आहेत. काळी द्राक्षे इथे मी साधारणतः 1 बाऊल घेतला आहे आणि हिरवी द्राक्षेही 1 बाऊल घेतला आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार ही फळे कमी जास्त करू शकता. आता आपण हिरवी द्राक्ष आणि काळी द्राक्षे अगदी बारीक चिरून घेऊया. पाहू शकता हिरवी आणि काळी द्राक्षे व्यवस्थितपणे मी चिरून घेतली आहेत. अशाच प्रकारे जी राहिलेली फळे आहेत ती व्यवस्थितपणे सोलून त्याची आपण बारीक तुकडे करून घेऊया आणि डाळिंब घेतले आहे त्याचेही अगदी दाणे व्यवस्थितपणे काढून घेऊया. पाहू शकता सर्व फळे मी व्यवस्थितपणे कापून घेतली आहेत. आता ती आपण बाजूला ठेवूया आणि एक सॉस तयार करून घेऊया. त्यासाठी इथे मी एक बाऊल घेतला आहे. आता त्यात आपण 1 चमचाभर मगजबी, त्याबरोबरच 1 चमचाभर काजू आणि 1 मोठा चमचा आपण इथे मखाणे घेतले आहेत. आता हे तिन्ही जिन्नस आपण बाऊलमध्ये घालूया आणि गरम पाणी त्यावर ओतूया आणि साधारणतः 10 मिनिटे हे तिन्ही जिन्नस व्यवस्थितपणे भिजवून घेऊया. म्हणजे आपण जो सॉस बनवतो आहे तो अगदी क्रीमी सॉस असा तयार होतो. म्हणून अशा प्रकारे सर्व जिन्नस साधारणतः 10 मिनिटे गरम पाण्यात व्यवस्थितपणे भिजवून घ्यायचे आहे. साधारणतः 10 मिनिटानंतर पाहू शकता सर्व जिन्नस व्यवस्थित भिजवून मी घेतले आहेत. आता त्यातील पाणी काढून लगेचच ते मिक्सरच्या भांड्यात घालूया. त्यानंतर इथे आपण 1 ते 2 चमचे साखर घेतली आहे. साखरेचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता, कारण आपण इथे सर्व गोड फळे घेतली आहेत. आता त्याबरोबरच इथे मी 1 मोठे केळे घेतले आहे. केळ्याचेही प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. आता केळं घातल्यावर लगेचच आपण थोडेसे त्यामध्ये पाणी घालूया आणि व्यवस्थितपणे अगदी स्मूथ पेस्ट तयार करून घेऊया. पाहू शकता अगदी परफेक्ट सॉस तयार झाला आहे. आता हा सॉस आपण बाजूला ठेवूया आणि लगेचच आपण फ्रूट सलाड बनवायला घेऊया. त्यासाठी इथे मी बाऊल घेतला आहे. आता त्यात आपण जे चिरून घेतलेले फ्रूट्स आहेत त्यातील थोडे थोडे फ्रूट्स आपण आता ह्या स्टेजमध्ये घालूया. थोडेसे फ्रूट्स मी बाजूला ठेवले आहेत, ते आपण गार्निशिंगसाठी वापरणार आहोत. आता अशा प्रकारे सर्वच्या सर्व फ्रूट्स अगदी बारीक चिरून आपण घेतलेले आहेत ते बाऊलमध्ये घालूया आणि व्यवस्थितपणे पसरवून घेऊया. त्यानंतर आपण जे सॉस तयार करून घेतले आहे ते आता सर्वच्या सर्व आपण ह्या फ्रूट जे कापलेले आहेत त्यावर घालून घेऊया आणि व्यवस्थितपणे एकजीव करून घेऊया. पाहू शकता किती परफेक्ट सॉस तयार झाला आहे. अगदी क्रीमी टेक्स्चर, तेही दूध आणि कोणतेही कंडेन्स मिल्क याचा वापर न करता. आता अशा प्रकारे सॉस घातल्यावर व्यवस्थितपणे फ्रूट्समध्ये एकजीव करून घेऊया. चमच्याने सर्व जिन्नस व्यवस्थितपणे एकजीव करून घेतल्यावर आणि सॉस प्रत्येक जी फळे आहेत त्यावर व्यवस्थितपणे ओतून घेतल्यावर आणि मिक्स झाल्यावर लगेचच जी थोडीशी फळे आपण बाजूला ठेवली आहेत बारीक चिरलेली, ती वरून अशा प्रकारे गार्निशिंग करून घेऊया. पाहू शकता किती परफेक्ट अगदी क्रीमी टेक्स्चर आपण ह्या फ्रूट सलाडला आणले आहे. तेही दूध, कंडेन्स मिल्क
किंवा क्रीम याचा वापर न करता झटपट आणि चविष्ट. आता आपण अशा प्रकारे सर्व जिन्नस म्हणजेच जे बारीक चिरलेले फ्रूट्स आहेत त्यावर गार्निशिंग करून घेतल्यावर आता लगेचच त्यावर अशा प्रकारे फॉईल पेपरने व्यवस्थितपणे रॅप करून घेऊया. त्यामुळे फ्रूट सलाडवर आईस क्रिस्टल होणार नाहीत. आता हे फ्रूट सलाड आपण साधारणतः 1 तासभर फ्रीजमध्ये व्यवस्थितपणे थंडगार करून घेऊया. साधारणतः 1 तासानंतर भांड्यावरील आपण जो फॉईल पेपर आहे तो लगेचच काढूया. पाहू शकता किती परफेक्ट क्रीमी टेक्स्चर आपण ह्या फ्रूट सलाडला आणले आहे. अशा प्रकारे तयार झाले कोणतेही महागडे साहित्य न वापरता अत्यंत चविष्ट 100% नैसर्गिक असे फ्रूट सलाड. तुम्ही येणाऱ्या उन्हाळ्यात अशाच प्रकारे अगदी क्रीमी टेक्स्चर आणि घरगुती साहित्यात बनवलेले फ्रूट सलाड बनवून पहा आणि त्याचा आस्वाद घ्या. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून सांगा आणि रेसिपी जर आवडलीच तर नम्रताज रेसिपीला सबस्क्राईब करा. अगदी निःशुल्क आहे आणि सोबतची बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे मी जे नवनवीन व्हिडिओ बनवेन त्याचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल. लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. पुन्हा भेटूया अशाच साध्या सोप्या सुटसुटीत आणि तितक्याच चविष्ट आणि झटपट अशा रेसिपीसह. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.